अकोला जिल्हा परिषदेच्या जलसंधारण उपविभाग कार्यालयाची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे। पावसात गळणारा छत, ओले होणारे दस्तऐवज आणि जीव मुठीत धरून बसलेले कर्मचारी, विकासाच्या गप्पांमागे प्रशासन किती निष्काळजी आहे हे यावरून स्पष्ट होते। अकोला जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे व जलसंधारण उपविभागीय कार्यालयाची स्थिती सध्या धोकादायक बनली आहे। कार्यालयाचं छत पूर्णतः क्षतिग्रस्त झालं असून पावसाच्या सरी पडल्या की छत गळू लागतं आणि सारा दस्तावेजांचा ढीग पाण्यात भिजतो। अधिकारी आणि कर्मचारी अक्षरशः जीव मुठीत धरून काम करत आहेत। सरकारी योजनांचा आराखडा बनवणाऱ्या या कार्यालयाची स्वतःची अवस्था इतकी वाईट असेल तर गाव पातळीवरील अंमलबजावणीची कल्पना करणे कठीण नाही। गेल्या 3 वर्षांपासून या इमारतीच्या दुरावस्थेकडे संबंधित बांधकाम विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं समोर आलं आहे। पावसाळा सुरू होताच कार्यालयात काम करणं कठीण झालं आहे। काही कर्मचाऱ्यांनी घरून काम करण्याची मागणी केली असून दस्तऐवजांची सुरक्षितता धोक्यात आल्याने प्रशासनावर टीका वाढली आहे। स्थानिक नागरिक व कर्मचारी यांचं म्हणणं आहे की दशकानंतरही कार्यालयाच्या डागडुजीसाठी केवळ अहवाल पाठवला जातो, पण प्रत्यक्षात काहीही होत नाही। आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ लक्ष घालून या कार्यालयास भेट देणं गरजेचं ठरत आहे। शेतकऱ्यांच्या सिंचन योजनांशी संबंधित इतकं महत्त्वाचं कार्यालय जर स्वतः अशा अवस्थेत असेल तर विकास केवळ कागदावरच असल्याचा आरोप होत आहे।